काही 7:08 झालेत आणि ना मी आता शेंबूड पिळायला थांबलेलो. शेंबूड तुम्हाला वाटत असेल पण नावीला जाणार काय करणार, कारण ते जाड आहे ना, एकदम नाकात साचलं की एकदम आवाज बेकार येतो. आणि मला पण कसं वाटलं म्हणून थांबलो. 2 मिनटं पहिलं सगळं काढून टाकलं बाहेर. शी 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 शी. जेव्हा मी 40 क्रॉस होणार ना, तर 40 क्रॉस झाल्यानंतर आपल्याला आपली बॉडी साथ देत नाही तेवढे, म्हणजे देईल न देईल माहीत नाही. पण जर आता आपल्याला जेवढा टाईम भेटतोय आपली बॉडी साथ देते आपल्याला ना, तर तोपर्यंत फिरून घ्या तुम्ही. 9:11 बरोबर आपल्या बिल्डिंगच्या खाली आपली गाडी लागलेली आहे. फुल्ली लोडेड गाडी बघा. दोन्ही साईडला सॅडल बॅग, टेल बॅग, टँक बॅग आणि डॉम बॉक्स. आता बघा गाडी आपली काय वाटते, क्या बात आहे. लांजानंतर थोडा नुसता खराब भेटेल, तो तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि काय कंप्लेंट करू नका. आता मुंबई गोवा हायवेबद्दल आता आपला हायवे ओके झालेला आहे. उगाच कंटेन बस झाले आता झालं, संपलं. ते पहिलं ठीक होतं. कंटेनसाठी आपण ते सगळेच जण मुंबई गोवा आहे वाट लावून टाकली त्या हायवेची बोलून. तर मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा हायवे आणि ही आहे आपली बाईक फुल्ली लोडेड. आज बाइक है अपना, बाइक फुल्ली लोडेड. बाइक क्या दिख रही देखो, एकदम भरलेली बाइक. इसको बोलते हैं भरलेली बाइक. सॅडल बॅग, टेल बॅग, टॉप बॉक्स आणि टँक बॅग्स. सुपर. आणि वाजलेत बघा 10:58 झाली. तारीख आहे 14 आणि मी चाललोय रिटर्न डोंबिवली. आता व्लॉग लेट शूट करण्याचं कारण हेच आहे की तब्येत फुल डाऊन होती. थोडंसं आता बरं वाटतंय. अजून खोकला चालू आहे, कप झाला आहे, लय कंटाळा आला. गोव्यातला मला वाटतं शेवटचा दिवस एकदम बेकार गेला. काहीच शूट नाही केलं, फक्त फिरलो. आणि काल रात्री एवढं म्हणजे पूर्ण हालत खराब झालेली. बॉडी पेन करत होती आणि सर्दीमुळे हालत खराब, खोकला. त्यामुळे आज आम्ही फायनली निघालो आहे रिटर्न. श्रावणीला आणि सौम्याला सावंतवाडीला सोडलं स्टेशनला आणि त्यांना बोललो तुम्ही मांडवीने जा, मी हळूहळू आपला बाईक घेऊन येतो. त्यामुळे सगळे बॅग, जॅकेट, हेल्मेट सगळं माझ्याकडे आहे त्यांचं. आणि फुल्ली लोडेड बाईक भारी वाटते, एकदम बल्की, मजा येते आज चालवायला. त्यामुळे आज हळूहळू जायचं आहे, कारण तब्येत डाऊन असल्यामुळे थोडंसं हळू जायचं आहे. मोठ्याने बोलतोय याचं कारण हे आहे की हायवेला आहे, गाड्या जात आहेत, गपागप आवाज येतोय. तर मजा तर येणार आहे. बघू किती वाजता आहेत. मी पण लेट निघालो, याचं कारण हे आहे की लेट निघालं ना तर मला MIDC वगैरे पूर्ण खाली भेटेल, माणगाव पण खाली भेटेल थोडं. आणि तोपर्यंत ही लोकं पोचतील, कारण आपली मांडवी मला वाटतं 8:30 ठाण्याला पोचते. तर मला 10:30-11 वाजतील घरी पोचायला. बघू, आता तर वाजले 11. आता कणकवलीचा थोडं मी पुढे आलो आहे आणि म्हटलं थांबून इथून स्टार्ट करू आपण. त्यामुळे इथून आज स्टार्ट करू. आज थोडं म्हणजे इच्छा होते, बरं वाटतं म्हणून मी आज व्लॉग बनवतो रिटर्न. नाही तर मग सरळ गेलो असतो, कारण काल तर खूप कंटाळा आलेला. अशा प्रकारे आपण आजच्या राईडला इथून सुरुवात करू. काय वाटलं व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. निघूया, चलो इसी तरह अपनी जर्नी की शुरुआत करते हैं 11:05 में. पण ॲक्च्युली घाई गडबड ह्याच्यासाठी आली लेट, कारण मला ॲक्च्युली तिकडूनच बनवायचा होता व्हिडिओ आपला रिटर्न जर्नीचा. पण विषय असा झाला, सकाळी एवढी घाई गडबड झाली निघताना की माझी इच्छाच नव्हती सकाळी एवढं सगळं उठून सगळं परत चार्ज करा, हे करा. चार्ज झालेलं होतं पण माहीत नाही, एवढं कंटाळा आलेला मला की म्हटलं जाऊ दे, पहिला ती ह्यांना सोडतो स्टेशनला आणि मग म्हटलं आपण स्टार्ट करू व्हिडिओला. कारण मला रिटर्नला ह्यांना ट्रेनमधूनच पाठवायचं होतं, म्हणून म्हटलं तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला सोडतो, मी पहिला लागतो हायवेला आणि पुढे गेल्यानंतर बघू मग. कारण घाई गडबड खूप झाली. ट्रिप चांगली झाली आमची गोव्याची, पण मला सर्दीने हालत खराब करून टाकली सर्दीने. आता थोडं बरं वाटतं आहे, म्हणजे विकनेस असा नाही आहे, पण ना कफ झाला आहे, कफ खूप झाला आहे. आणि कुठल्या पण
ट्रिपला ना असं झालं ना, लास्ट मोमेंटला तुम्ही अगोदर 4 दिवस बरे असता, बरोबर तुम्ही मला बाहेर जेव्हा पडायचं असतं आणि जेव्हा तुमची तब्येत डाऊन होते ना, पूर्ण आपला मूड ऑफ होतो. आणि ह्यावेळी असंच झालं माझं. कधीपासून आमचं प्लॅन होतं की जायचं घेऊन यांना. ठीक आहे, मजा तर आली. थंडी कडक याची होती 2 दिवस आपल्या कोकणात. मला वाटतं आजचा अजून एक दिवस, पण अजून एक काहीतरी 2 दिवस थंडी अशी होणार आहे, म्हणजे पडणार आहे चांगली. त्यामुळे थोडीशी मजा आली. सौम्या पण आमची चांगली बसली. एवढ्या म्हणजे पहिल्यांदाच एवढी त्यांना घेऊन आलो मी. 600 म्हणजे 500-600 किलोमीटर, 552 किलोमीटर होती टोटल आमची जायची राईड. आणि चांगल्यापैकी बसली, अजिबात कसला त्रास नाही दिला. बरं आहे, म्हणजे सवय करून ठेवलेली चांगली गोष्ट आहे. आता मी अजून त्या तराळ्याला पण पोचलो नाही आहे. ऊन तर आहे, पण असं मला भासत नाही एवढं. आणि बॉडीत माझ्या पूर्ण हे असल्यामुळे, डाऊन असल्यामुळे मला ते उन्हाचा त्रास होत नाही आहे. म्हणजे जेवढं मला घाम येतो तेवढं बरं वाटते आज. या गोप्रोची बॅटरीचा काय समजत नाही, काय प्रॉब्लेम झाला आहे, ऑन होत नाही आहे. क्लचचं काम करायचं आहे मला. गेल्या क्लच एकदम हार्ड येतो आहे, त्यामुळे मला वाटतं क्लच केबल टाकावी लागेल. चला, बाकी तर आता काय मजा करत करत जाऊया. आज मी एकटाच आहे, काय प्रॉब्लेम नाही. मस्त आहे की आता कसा पण मी जाऊ शकतो. हवा चेक करतो फक्त. पेट्रोलची टंकी तर आपली फुल आहे. गोव्यालाच गेलेलं. गोव्याला 96 लिटर पेट्रोल आहे, त्यामुळे तिकडेच टाकी फुल केली येताना. त्यामुळे आता काय विषय नाही आहेत आपला. आणि आज काय केलं, मी टॉप बॉक्समध्ये वजन अजिबात नाही आहे, वेट खूप कमी ठेवलं आहे. कारण मला आज अंदाज येणार की बाबा म्हणजे जेव्हा मी लडाखला जाईन तेव्हा सॅडल बॅगमध्ये वजन किती पाहिजे, टेल बॅगमध्ये वजन किती पाहिजे, टॉप बॉक्समध्ये वजन किती पाहिजे, हा मला एक अंदाज येईल. आता बाईक अशी एवढं भरलेली वाटते ना, क्या बात आहे. मलाच ॲक्च्युली चालवायला पण भारी वाटते बाईक. म्हणजे विचार करा किती मजा येईल लडाखला जाताना. आणि असे ॲक्च्युलीला पूर्ण लगेज लोड केलेला असतो ना आपल्या बाईक, त्या आपल्या बाईक दिसतात पण छान. आणि आपल्याला चालवायला भारी वाटतात ते, काही बोला. असं सारखं का मिरर हे करायला होतं, मला लक्षात नाही. काल विसरलो परत तो मिररचा टाईट करायला नट. आज कसं आहे, आज मी एकटा असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मी कुठे पण थांबू शकतो. मला भूक लागली तरच थांबेनच, नाही तर मी सरळ चालणार. फॅमिलीसोबत असल्यानंतर काय होतं, त्यांना कंटाळा आला की थांबावं लागतं. एकटं असल्यानंतर काय टेन्शन नाही. 100-150 मारू शकतो मी नॉनस्टॉप. मला ना ॲक्च्युली उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे. नाहीतर मी खरोखर उद्या आज सुट्टी घेऊन ना मस्त घरी गेलो असतो गावी, आणि आज तर आराम केला असता. मला उद्या भारी बरं वाटलं असतं. पण काय होतं, उद्या काही करून ऑफिस जॉईन करायचं आहे मला. नाहीतर मग आज घरी जाऊन मस्त आराम केला असता, झोपलो असतो मस्तपैकी मच्छी खाऊन. पण प्रॉब्लेम असा आहे की सगळाच प्रॉब्लेम झाला. कारण नाहीतर मी तर सजेस्ट करेन सगळ्यांना की ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुम्हाला तब्येत डाऊन असेल, म्हणजे तुम्ही जर बाईकवर प्रवास करत असाल तर, आणि तब्येत डाऊन असेल, विकनेस असेल बॉडीमध्ये, तर अजिबात करू नका त्या दिवशी ट्रॅव्हल. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही सोलो राईड करत असताना, आता ठीक आहे 4-5 लोक आहेत, इंटरकॉम असल्यामुळे कम्युनिकेशन होतं आहे, टाईम निघून जातो, ते वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा सोलोमध्ये काय होतं माहीत आहे, सोलोमध्ये झापट येऊ शकते तुम्हाला, कारण बॉडी पूर्ण विकनेस असते तुमच्या बॉडीमध्ये. आता माझं आपलं एक ठीक आहे, मी गाणी लावली आहे, पण गाणी ऐकून पण कधी झापड येते. तशा गाणी न ऐकलेली बरी वाटतात कधी. तशा आपण असा कॅमेरा ऑन करून बोलायचं आणि स्वतःच गाणी बोलायची. कारण बॉडीमध्ये जर तुमच्या विकनेस असेल, का बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, थकवा असेल, तर तुम्हाला बाईक चालवताना 100% झापड येणार, असं आहे. पण आता माझं कसं आहे, काल मी आराम बऱ्यापैकी केला हॉटेलवर. आणि म्हटलं काल आम्ही लवकरच आलो जरा हॉटेलवर. म्हटलं झोपूया जरा लवकर. म्हटलं झोप पूर्ण झाली ना की जरा बरं वाटेल मला दुसऱ्या दिवशी. अरे 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 आता मला वाटतं श्रावणी पोचली असतील, कणकवलीच्या पुढे पोचली असतील आरामात. लांजा 39 किलोमीटर, राजापूर 10 किलोमीटर. नाशिक रिटर्नचा जो व्लॉग आहे तो अजून मी अपलोड नाही केला आहे. गोव्याला ना केल्यानंतर खूप ट्राय करत होतो, माहीत नाही वायफायचं ते त्यांचं स्पीड कमी होता आणि नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम होता, जिओचा. अपलोडच होत नव्हता माझा. आता मला पहिला मुंबईला पोचल्यानंतर तो अपलोड केला पाहिजे व्हिडिओ, कारण भरपूर लोक वाट बघत आहेत. आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्र्यंबकेश्वरला ज्या हॉटेलमध्ये मी राहायला होतो, तर त्या हॉटेल मालकाने मला खास बोलवलं आहे, काय माहीत नाही. पण तो सांगत होता मला, माझा फोन नंबर घेतला माझ्या मित्राकडून
मला फोन केला त्या माणसाने, ओनरने. मला बोलतो दादा फर्स्ट टाईम लाईफमध्ये एवढ्या बुकिंग आल्या, म्हणजे एका दिवसात 50 बुकिंग आल्या. त्यांना सांगावं लागलं माझे बेड फुल आहेत म्हणून रूम, आणि हे पहिल्यांदाच झालं बोलतो तुमच्यामुळे. म्हटलं का? कारण मी एक छोटीशी रील टाकलेली इंस्टावरती अशीच. मी म्हणजे म्हणजे चालता चालताना पटकन ती टाकली, बाबा चल हॉटेल चांगलं आहे, नाश्ता भेटतो, स्टेशन मंदिरापासून जवळ आहे. आणि ती रील माझी एवढी चालली 2 दिवसात की एवढी चालली ना की फक्त माझं नाव घेऊन बुकिंग करत होते. आणि त्या माणसाने बऱ्यापैकी सगळ्यांना बुक करून दिलं आणि लोक पण खुश झाली तिकडे गेलेली. एवढं हॉटेल क्लीन आहे, छान आहे आणि जवळ आहे. तर मला बोलतो दादा तुम्हाला काही करून एका दिवसासाठी यायचं आहे तुम्हाला त्र्यंबकेश्वरला, मी तुम्हाला एक काहीतरी गिफ्ट ठेवलं आहे आणि ते तुम्हाला गिफ्ट घेऊन जायचं आहे, तुमच्या फॅमिलीला घेऊन या. तर आता मला माहीत नाही कधी जाईन, बघू जसा टाईम भेटला तसं मी जाऊन येणार, जर त्या माणसाने एवढा आग्रह करून बोलवलं. आणि फर्स्ट टाईम मला कोणतरी असं बोलवतं आहे, मग हीच आपली पोचपावती आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण जे काय करतो आहे ना त्याची पोचपावती हीच आहे. मी अजूनपर्यंत पेड ॲड केले नाही आहेत, प्रमोशन केलं नाही, काहीच नाही अजून केलं आहे. पण मी जिकडे जातो ना तिकडे मला वाटलं बरं तर मी सरळ शूट करून टाकून देतो, अपलोड करून देतो, पोस्ट करून देतो इंस्टावर, होईल ते. ॲक्च्युली ना मुंबईच्या बाहेर जेव्हा आपण जातो ना कुठल्या दुसऱ्या राज्यात, तेव्हा आपल्याला मुंबई समजते की मुंबई बाबा किती चांगली आहे आणि सोयीस्कर आहे. का? आता गोव्यामध्येच पकडा, गोवा काय लांब नाही आपल्यापासनं. काल मी वॉश सेंटर ना ज्या कलिंगूटला मी राहिलो होतो तिकडे 1-2 वॉश सेंटर होते. फक्त काय ॲक्च्युली काय झालेलं की मला घाई होती आणि वॉशिंग सेंटरमध्ये गर्दी पण होती. मी त्यांना बोललो, म्हटलं बाबा माझी चैन थोडी जाड झाली आहे, तर थोडी चैनवर फक्त पाणी मारा. तर बोलतात नाही नाही आम्ही फक्त पाणी मारत नाही, धुवायची असेल तर सांगा धुतो आम्ही. अरे पण म्हटलं जबरदस्ती काय, मला फक्त गाडीवर पाणी मारायचं असेल, तुमचे पैसे काय ते घ्या. मग तो बोलतो अरे काय पाणी मारायला पण आमचं तेवढंच लाईट जळते आणि पैसे पण कमी घेतो आम्ही, कमी येतात. तर म्हटलं पैसे सांगा ना काय ते, जे तुमचे साबण वॉश करता काय ते घ्या. नाही 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 आम्हाला साबण वॉश करायचं तरच सांगा, म्हणजे उलटाच कायदा आहे काहीतरी. अरे म्हटलं तुमच्या इथे गर्दी पण आहे, मला फक्त काय पाणी मारायचं आहे ब्रेकवर आणि चैनवर, तुमचे 50-100 जे पण असतील तर घ्या. नाही असं तसं तसं तसं. मग त्याला बोललो भाऊ म्हटलं काय हे एवढ्याशा कामासाठी तुम्ही जर मला 1 तास थांबवत असाल तर फायदाच नाही, मला धुवायचीच नाही गाडी, मला फक्त पाणी मारायचं आहे, पण पाणी मारून द्या ना. मग त्याला असं करता करता बाबा एकदा कसा तर तयार झाला, पाणी एकदा मारलं मी, चैन लूप केला आणि निघालो. मग अशी परिस्थिती आहे, खूप प्रॉब्लेम आहे. आता गोव्यात पण ना आपण म्हणतो जेवण चांगलं जेवण चांगलं, तुम्हाला माहीत असेल ना त्याच हॉटेलमध्ये जेवायला जा किंवा नाश्ता करायला जा, तर एवढा बेकार बकवास देतात ना नाश्ता बिष्टा. आता मी कलंगूटला होतो, नाश्ता करायला 1-2 ठिकाणी आम्ही गेलो 2 दिवस कंटिन्यू. हे उडपी बिडपी जे लिहितात ना साले काय बनवतात त्यांनाच कळत नाही, एवढा बेकार बकवास असतो नाश्ता. म्हणून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर ना ॲक्च्युली तिकडचा कोण असेल किंवा तिकडे कोण जाऊन आलेलं त्याला विचारायचं बाबा जेवण कुठे चांगलं भेटतं. सगळ्यात महत्त्वाचं जेवण असतं. आपण नुसतं पोस्टर बघून कधीच जाऊ नका हॉटेलमध्ये, एकदम चकचकीत दिसतं ना तिकडे जायचंच नाही. फक्त आम्हाला जेवण त्या दिवशी शांतादुर्गा मंदिराच्या जिकडे आम्ही गेलेलो जेवायला दर्शनाला, तिकडे जेवण आम्हाला छान भेटलं, खानावळ होती घरगुती असं आहे. पण ते आम्ही मित्राने मला सांगितलं म्हणून मी गेलेलो. दुसरीकडे गेल्यानंतर हा एक प्रॉब्लेम आहे. आता आपण लांजा पोचू, लांजानंतर थोडा नुसता खराब भेटेल तो तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि काही कंप्लेंट करू नका. आता मुंबई गोवा हायवेबद्दल आता आपला हायवे ओके झालेला आहे, उगाच कंटेन बस झाले. आता झालं संपलं ते. पहिलं ठीक होतं कंटेनसाठी आपण ते सगळेच जण मुंबई गोवा आहे वाट लावून टाकली त्या हायवेची बोलूनच. त्यामुळे आता बरा झालेला आहे, मस्तपैकी प्रवास करा. जे बाकीचं काम राहिलेलं आहे ते मी लवकरात लवकर करेन. मला अजून हे भेटलेलं नाही आहे, काय तेवढा निधी मला भेटलेला नाही आहे, त्यामुळे मी काम थांबवलेलं आहे. खोकला कप झाला आहे, कप रा. कधी एकदा तो बाहेर येतो आणि बरं वाटायचं झालं आहे. कारण पुढच्या महिन्यात माझी मोठी ट्रिप आहे, त्याच्या अगोदर ओके झालं पाहिजे, नाहीतर मग त्या ट्रिपला माझे तंगडेवरती झाले विषय संपला. आज मला वाटतं माणगावला ट्रॅफिक भेटेल, कारण आज संडे असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक भेटू शकतं. पण आज मला थोडं सांभाळून गेलं पाहिजे कट मारताना माणगावला, कारण आज आपल्याकडे सॅडल बॅग आहेत. कारण जेव्हा सॅडल बॅग नसतो तेव्हा कसं बिंदास असतो, पण सॅडल बॅग असल्यामुळे थोडंसं मला अंदाज घेऊन
ओव्हरटेक करावं लागेल ट्रॅफिकमध्ये. चला, फॅमिली ट्रिप तर झाली कंप्लीट. आज फॅमिली पण खुश झाली, टेन्शन नाही. आता आपण लॉंग राईडला निघू शकतो. कारण कसं त्यांना पण कंटाळा येतो ॲक्च्युली. बायको पण खूप कंटाळलेली ड्युटी करून पण थोडंसं त्यांना पण आलं की थोडं माइंड फ्री होतो त्यांचा. नाही तर त्यांना विचारणं कधी नाही म्हणजे जायला तर भेटत नाही असं आपण गेल्याशिवाय. त्यामुळे आपणच घेऊन जाऊ शकतो त्यांना. आज मुंबईवरून येणारे पण बरेचसे बायकर दिसत आहेत. आज हे सगळे गोव्याला जाणार आहे. आता गोव्याला सीझन चालू झाला, गोव्याचा सीझन, क्रिसमस. पण आता गोव्याला बऱ्यापैकी महागाई आहे, काहीतरीच महागाई वाढली आता. पहिली एवढं नव्हते, आता खूप झालं. आणि बायकर्स जास्त दिसत आहेत गोव्याला आता. बिरलावाले पण घुसले आहेत आता येऊन. 8-10 दिवस जातात. पण मी बटरफ्लायला जेव्हा गेलो ना, ते तो रोड जबरदस्त आहे तिकडचे. काही बोला, कारवार साईडचे 1 नंबर रोड आहेत. मजा आलेली गाडी चालवायला. म्हणजे मी अर्ध्या कारवारमध्येच गेलेलो काल. बटरफ्लाय बीच आहे चांगलं, पण खूप आतमध्ये भाई. रोड तो एवढा खराब आहे ना, खूप बेकार रोड. हालत खराब झाली आमची जाईपर्यंत. आता हे काम चालू आहे बघा जोरदार. हा पट्टा फक्त होत नाही आपला मुंबई गोवा हायवेचा, लांज्याचा पुढचा. संगमेश्वर एकदा क्रॉस केलं की मग हरकत नाही. थोडंसं आता मी थांबलो, पाणी पिलं, बरं वाटलं एकदम, खूप बरं वाटलं. आणि हायड्राबॅगचं मला खूप वापर झाला, खूप यूज झाला आहे, खूप चांगलं आहे. कारण कधी कधी बॉटलमध्ये नसेल, बॉटल तुम्ही विसरता, ह्याच्यात पाणी असलं टेन्शन नाही. थोडं जरी आपला घसा ओला झाला तरी बस असतं. हे बघा ह्या पट्ट्यात बघा जोरदार काम चालू आहे बघा, फुल जोरदार. होईल ह्या वर्षी नक्की होईल. एकदा का आपला हायवे कंप्लीट झाला ना, मग काय ऐकणार नाही पोरं. मला वाटतं 6-7 तासात पोचतील आरामात आपापल्या गावी. हो वाव, हा मस्त वळण आहे बघा, सुपर वळण. असं वळण मारताना असं एक हे घेतला पाहिजे, ड्रोन शॉट. मित्रांनो काय माहीत आहे, मी आत्ता जास्त का फिरतोय माहीत आहे. फिरतो म्हणजे मला फिरायचं असं या ठिकाणी आहे जिकडे मी गेलो नाही तिकडे. तर मी ह्यासाठी फिरतोय की जेव्हा मी 40 क्रॉस होणार ना, तर 40 क्रॉस झाल्यानंतर आपल्याला आपली बॉडी साथ देत नाही तेवढे. म्हणजे देईल न देईल माहीत नाही, पण जर आता आपल्याला जेवढा टाईम भेटतोय, आपली बॉडी साथ देते आपल्याला ना, तर तोपर्यंत फिरून घ्या तुम्ही. कारण कसं असतं, पुढे माहीत नाही आपलं. आता तेव्हाची लोकं ना वेगळी होती, तेव्हाची बॉडी स्ट्रक्चर वेगळं होतं. म्हणून तेव्हाची लोकं 90-100 वर्ष जगली. पण आपली आताची परिस्थिती तेवढी नाही आहे, आपण जगू शकतो माहीत नाही. म्हणून मी तर म्हणतो ना की जेवढं तुम्हाला टाईम भेटतो, जेवढा पॉसिबल आहे, पैसा साठवा. आणि जर आवड असेल तर ना ट्रॅव्हलिंग करा. आणि थोडाफार आपला भारत बघा, खूप छान आहे. म्हणजे आपल्या मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राबाहेर पण खूप चांगले राज्य आहेत, बघण्यासारखं आहे काय. तर जर तुम्हाला आवड असेल ना, तर थोडा टाईम काढून आत्ता फिरा थोडं. कारण 40-45 झाले ना की आपणच थकतो आणि आपल्यालाच कंटाळा येतो बाहेर कुठे पडायला. मग आपण कम्फर्ट झोनमध्ये येतो आणि थोडंसं आपलं मन पण घाबरतं बाहेर प्रवास करायला. त्यामुळे आता आपलं कसं ते वय आहे आणि आपण फिरू शकतो. जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट म्हणजे काय, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोचा सपोर्ट पाहिजे. बाकी तर तुमचा काय प्रश्नच येत नाही. मग त्यातल्या त्यात फॅमिलीला घेऊन पण फिरा. आणि जर तुम्हाला बाईकचं वेळ असेल, बाईकवरून फिरण्यात आवड असेल, तर ते पण नक्की फिरा बाईकवरून. कारण काय असतं, हेच आहे वयानंतर होत नाही. आता मी आज म्हणतोय की बाबा माझं किती वय जरी झालं तरी मी ट्रॅव्हल करणार. पण मी आत्ता बोलतोय कारण आत्ता माझी बॉडी साथ देते, माझं शरीर मला साथ देते, म्हणून मी बोलतोय. पण ह्याच्या पुढे बाबा देईल न देईल कोणाला माहीत आहे. मी 40-45 नंतर पण मी थकलो खूप, मला थकायला होतंय, झालंय बाबा. बाहेर पडलो कुठे तर मी लगेच तब्येत डाऊन होते, मग मी कसा फिरणार. त्यापेक्षा आता जेवढी साथ देते बॉडी ना, तेवढं फिरून घ्या पटापट. चिपळूणच्या पुढे आहे आणि आत्ता मी परशुराम घाट चढणार.
त्याच्या अगोदर मी जेवून घेतलं. वाजलेत बरोबर 3:50 झाली. मी ॲक्च्युली संगमेश्वरपासनं हॉटेल शोधतोय. संगमेश्वर पोचल्यानंतर मी हॉटेल बघतो, एक पण हॉटेल खाली नाही, सगळे वेटिंगवर होते. म्हणजे आज विचार करा, आज संडे आहे, लोक किती गेलेली फिरायला विचार करा. आणि हे सगळे गोव्याचं पब्लिक आहे. गोवा मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, सगळं गोव्याचं पब्लिक आहे. म्हणजे भरपूर लोक ह्यावेळी आज ह्या विकेंडला गेलेली गोव्याला. त्यामुळे एवढी गर्दी, प्रत्येक हॉटेलमध्ये गर्दी होती. नंतर मी शेवटी काय केलं, मला नंतर एक आठवलं की आपल्या कळंब बस्ती आहे जो बस स्टॉप, तिथे ना त्याच्या पुढे एक लेफ्ट साईडला सर्व्हिस रोड आहे, तिकडे हॉटेल आहे, हॉटेल एकविरा. त्याच्याकडे छान जेवण असतं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. त्याच्याकडे गर्दी होती, पण नशीब लकीली एक टेबल खाली होतं. मग त्याने मला दिलं खाली, कोणी पटापट जेवलो. आत्ता बरं वाटतं, त्यामुळे खूप लेट झाला ॲक्च्युली जेवायला. त्याच्यापेक्षा मी बरंचसं कवर केलं. आता मला आता सगळ्यात महत्त्वाचं पेट्रोल भरावं लागेल. आणि मला वाटतं गोप्रो बॅटरिंग लो आहे वाटतं. हां, गोप्रोची बॅटरी लो आहे थोडीशी. तिला हा मिरर टाईट करतो, टाईट नाही भेटला करायला. आता मला पहिलं पेट्रोल भरावं लागेल. काय करू, इथे भरलं असतं बरं झालं असतं. जाऊ दे, पुढे बघू. आता परशुराम घाट उतरल्यानंतर हा काय 10-15 मिनटात मी उतरेन. बरंचसं कवर केलेलं आहे, तर पण मला अजून थोडंसं कवर जास्त केलं. कारण आता एवढ्यात मी खेडला पाहिजे होतो 4 वाजता. नाही, 4 वाजता माणगावला पाहिजे, पण ठीक आहे, लेटच निघालो आहे. कारण गोव्यावरून निघालो 9 वाजता, विचार करा, कळंगूटवरून. त्या हिशोबाने टायमिंग ठीक आहे. पण आता जरा बरं वाटतंय. म्हणजे जी सकाळी एकदम थकवा होता ना, जेवले जरा बरं वाटलं जरा. आता उद्या सकाळी परत उठून ऑफिस जॉईन करायचं आहे. काही करून, किती अंग दुखलं काय दुखलं तरी, कारण पुढच्या महिन्यात परत सुट्ट्या आहेत माझे. नाही तर असं जर वारंवार सुट्ट्या मारायला लागलो तर मग झालं, संपला. घरी बसा, लगेच लात मारणार पोच्यावर. चला घरी बसा जाऊन, आणि मग फिरा, काय ते राईड करा. माणगावच्या पुढे आलो, इकडे इंदापूरला चालू आलो. हा बघ कसा मारतो डोळ्यावर. काय गरज आहे, जा ना गप्प, साईडला एवढी जागा आहे. काही बाईकवाले उगाच शायनिंग मारतात. आता माझ्या डोळ्यावरती लाईट मारतोय, पाक 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 करून. मी पण मारले पाहिजे होते, लाख 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 करून. हो रे बाबा. अरे आम्ही ना बाईक बरोबर ह्या लाईनमध्ये जातात, हे ना मध्ये मध्ये जे रिक्षावाले घालतात ना. आता येणारे परत जाम झाले. आम्हाला बाईकवाल्यांना आम्ही आरामात जाऊ शकतो, काही लोकांना कळतच नाही. बाईक आम्हाला किती जागा लागते, थोडीशी लागते. आता ह्यांनी ते 2 रिक्षावाल्यांमध्ये घातल्याने सगळं परत जाम झालं. आता लेफ्ट साईडला घालायला गेलं ना तरी तो प्रॉब्लेम आहे. आली रे घाबरा त्याला. हा चला दादा चला हो दादा, तुम्ही समजून घ्या हो त्याला. पण ह्या वर्षी थंडी जबरदस्त पडली, काही बोला. 2026 मध्ये आपल्या 2025 मध्ये थंडी मस्त एकदम हवी तशी. मित्रांनो भावांनो, वाजलेत बरोबर आता संध्याकाळचे 5:45 आणि मी आता माणगाव क्रॉस केलं फायनली. कारण तो एक मोठा टास्क असतो, कारण संध्याकाळचं जाम ट्रॅफिक असतं. तरी पण मी इकडून तिकडून कट मारत आलो आणि आता माणगाव पुढे आलो. आता जरा चहा गरमा. तर आता पुढे चहा बघतो कुठे भेटली तर. पण चहा प्यायच्या अगोदर थांबलो कशासाठी, सुसूचा ब्रेक महत्त्वाचा आहे, कारण तो आपण थांबू शकत नाही. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तो तर एक सुकूनचा हे आहे आपला ब्रेक आहे. कारण बाय रोड आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो ना, म्हणजे तुम्ही बाईक करा नाही तर कारमधून करा, ती एक सोय चांगली आहे की आपल्याला जेव्हा मनाला वाटतं तेव्हा आपण थांबू शकतो सुसू करायला. कारण ट्रेनमधून हालत खराब, ट्रेन जशी हालते तसं आपण हालणार. बसमधून गेलात तर बसवाला सांगावं लागेल बाबा थांब म्हणून बाय रोड जर स्वतःच्या गाडीमधून प्रवास करत असाल ना, सगळ्यात बेस्ट आपण जेव्हा मनाला वाटतं तेव्हा थांबायचं, सगळ्यात बेस्ट. तर मी थांबलो सुसू करायला, सुसू करून निघतो, चहा पितो आणि नंतर मग आपण डायरेक्ट काळोखातून जायचं. कारण आता मला वाटतं बराचसा आता काळोख पडलेला आहे, 6 वाजले आहेत. त्यामुळे आता गोप्रोची बॅटरी लो झाली, चार्ज करून झालं की मग चालू होईल ब्लॉगिंग, आपलं मोठं ब्लॉगिंग. चलो फिर निकलते.
आज ना काही म्हणा, पण आपल्या मुंबई गोवा हायवेवरती खतरनाक बैलगाडी बघा. खूप दिवसानंतर बैलगाडी दिसली. खूप दिवसानंतर ना आज आपल्या हायवेवरती जाम आहे. म्हणजे फुल बाईक, म्हणजे आपले हे बाईकवाले फॅमिली ट्रिप. काही लोक गणपतीपुळ्याला जाऊन आलेत, काही दापोली, काही गोवा, काही गावी. खूप लोक आपले सुट्ट्या आता पडल्या की चालू होतात. ॲक्च्युली जे गव्हर्नमेंटवाले आहेत ना त्यांना सगळ्यात ते बेस्ट आहेत. मस्त सुट्ट्या भेटतात. सुट्ट्या म्हणजे ह्या आपल्या सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे मस्त फिरून येतात. अभी अपने बाइक को आराम है, 15 दिन टेंशन नहीं. अभी डायरेक्ट तेरे को जानेवारी में घुमा के लेगा. जानेवारी में डायरेक्ट तेरे को घुमा के लेके जाऊंगा. हो 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 हो. काही 7:08 झालेत आणि ना मी आता शेंबूड पिळायला थांबलेलो. शेंबूड ई तुम्हाला ई वाटत असेल, पण नावीला जाणार काय करणार, कारण ते जाड आहे ना, एकदम नाकात साचलं की एकदम आवाज बेकार येतो. आणि मला पण कसं वाटलं म्हणून थांबलो. 2 मिनटं पहिलं सगळं काढून टाकलं बाहेर. शी 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 शी. आता जरा बरं वाटतंय. जरा आता तुमच्यासोबत कसं गप्पा टप्पा मारू शकतो मी. चला आता आपलं हे येईल काय, वडखळ ब्रिज येईल. वडखळ ब्रिज क्रॉस केल्यानंतर पनवेलवरनं डायरेक्ट तळोजा एमआयडीसी डायरेक्ट घरी. 7 वाजले आता, म्हणजे घरी पोचायला मला 9 बघा 9 वाजतील मला आरामात. हां हां बरं आहे. वातावरण थंड आहे अजून, इकडे पण थंड आहे वातावरण. बरं झालं थांबलो, कारण गोपुलोची बॅटरी पण चेंज केली त्याबरोबर. बाकी तर प्रवास एक नंबर, सुसाट, सुपर्ब, सुंदर आणि सुखमय झालेला आहे. मला वाटतं मांडवी पोचली असेल आता. पनवेलपर्यंत तर पोचली असेल आरामात. बघू मी किती पोचतोय, कधी त्यांच्यासोबत पोचतोय. तर तसं बघाल ना तर मी बऱ्यापैकी आलो आहे, कारण मांडवी मला वाटतं ना ह्याला होती, कुठे कणकवलीला होती, तेव्हा मी राजापूरला होतो. पण ठीक आहे ना, तर ट्रेनची बरोबरी करू शकत नाही, पण मी तसा बऱ्यापैकी खेचली गाडी मग आज आपल्या ड्रीम बाईकला, आपल्या या घोड्याला. 21,147 किलोमीटर रनिंग, टोटल रनिंग. क्या बात है भाई. 21,000 म्हणजे मला वाटतं इकडे ह्या ट्रिपला 1000 नाही 1200-1300 किलोमीटर चालली असेल आरामात. पण काही बोला, मुंबई गोवा हायवेमध्ये मी एक नोटीस केली, मुंबई गोवा हायवेला, की ना तुम्ही अरे हे लॉक नाही लावलं. हां लावलं. मुंबई गोवा हायवेला मी एक नोटीस केली की माणगाव नंतर तुमचा स्पीड कमी होतो, तुमची बॉडी पण थकते आणि लेट होतो थोडं. तुम्ही किती वाजता सकाळी लवकर निघा, पण हां जर जास्त स्टॉप नसतील तुमचे स्टॉप आणि पटापट जर पनवेलला ह्याला माणगावला पोचलात लवकरात लवकर 3-3:30पर्यंत, तर तुम्ही मुंबईला लवकर पोचू शकता. पण जर माणगावला जर तुम्हाला 5 वाजले ना, 4:30-5, तर मग हालत खराब होते. मग ट्रॅफिक जाम भेटतं तिकडे इंदापूरपर्यंत. म्हणून आणि मग नंतर कंटाळा येतो अशा गाड्या स्पीड ब्रेकर. नंतर नागोठण्याचा आहे, नागोठण्याचा तो पट्टा खराब आहे, त्यामुळे मग खूप कंटाळा येतो. आणि बरोबर ना अखेरीस म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगलाच हे असं की सुरुवातीला रोड चांगला आहे आणि रोड जेव्हा आपला प्रवास संपायला येतो ना, तेव्हा खड्डे, स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक, मग त्याच्यात कंटाळा येतो अजून. माझं पण तेच होतं की बाकी प्रवास चांगला होतो, पण तळोजा एमआयडीसीत गेलो मी की हालत खराब. एक तर आपल्या गाडीवर वेट असतं जास्त, आणि त्यात पण गाडी इकडे तिकडे काढा, हे करा, त्याच्यात लय वैताग येतो. चला वडखळ ब्रिज तर आलं. आज पण लाईट नाही बघा वडखळ ब्रिजवर, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ब्रिज एकदम खराब आहे, अजिबात तो प्लेन नाही आहे. एवढे गचके बसतात ना, मजबूत गचके बसतात ते बघा. आज गाडीवर माझ्या ना प्रॉपर लगेज बसलं आहे, कारण टॉप बॉक्समध्ये जेवढं पाहिजे तेवढं वजन आहे. सॅडल बॅग प्रॉपर, दोन्ही सॅडल बॅगमध्ये प्रॉपर वेट ठेवलं आहे मी, आणि टेल बॅगमध्ये. त्यामुळे मला कसं अंदाज प्रॉपर आला आहे. आज ट्रॅफिकमध्ये पण एकदम मस्त कट मारत आलो, कोणाला टच न करता बाई, प्रॉपर जजमेंट घेऊन आलो आज. त्यामुळे आता मी एकदम ट्रेन झालो आजच्या राईडमध्ये की बाबा आपल्याकडे सॅडल बॅग असतील, म्हणजे सॅडल बॅग असल्यानंतर आपण बाईक कशी चालवायची. आणि ॲक्च्युली मी कसं, माझा अंदाज आहे ना, भले माझे सॅडल बॅग बाहेर जरी असले ना, तरी मी ह्या अंदाजावर चालवतो, कारण माझे हँडल लांब आहेत, मिरर बाहेर आहेत, मग त्या हिशोबानेच मी चालवतो.
ॲक्टिवामध्ये प्रॉब्लेम होतो. ॲक्टिवाचा जर सॅडल बॅग ॲक्टिवावर तुम्ही घ्याल ना आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसता. कारण ॲक्टिवाचं कसं असतं, समोरची जी फ्रेम आहे ती छोटी आहे आणि त्या छोट्या ह्याच्यावर जर तुम्ही कट मारायला गेलात तर मागचा साईड तुमची मोठी आहे खूप, मग फसायला होतं भरपूर. ॲक्टिवाले खूप जण फसतात. अरे रे रे रे, झाला लपडा झाला तिकडे. हे मध्ये मला वाटलं इथलेच आहेत लोक, कोणतरी इथलेच पोर आहेत, इथलीच पोर आहेत कोणतरी, म्हणून त्या ट्रकवाल्याला नडतायत. काय झालं नसणार, कारण झालं असतं तर त्याला सोडलं पण नसतं. आता विषय असे आहेत, म्हणून प्रवास करताना सांभाळून, म्हणजे दुसऱ्याच्या आपण जेव्हा गावात जातो तेव्हा. कारण जी पोरं नडतात ना त्यांच्यात ॲक्च्युली डेअरिंग नसते, पण काय 10 लोक असल्यानंतर आपला जो चौथा असतो तो पण डेअरिंग करतो. कारण त्याला माहीत आहे माझ्या मागे 5 जण आहेत, एकटा कधी नडणार नाही, त्याला माहीत आहे. आणि थंडी असल्यामुळे ना अजून सर्दी जाम झाली मला, एकदम पकडलं एवढं बाबा, हालत खराब झाली. कशी एकदा ही ट्रिप संपली, चांगलं झालं म्हणलं. म्हणजे कधी एकदा घरी पोचतोय आणि मी मस्त गरम पाण्याची वाफ घेऊन झोपते असं झालं आहे मला. ते सकाळी काय करून उठायला झालं पाहिजे रे बाबा, नाही तर हालत खराब. आता कुठेच ना, आता आपल्या गाडीला आराम आहे 15 दिवस मस्तपैकी. 15 दिवस कुठे नाही, तुला मस्त की आराम कर. तर आपल्याला पुढच्या महिन्यात तुला नाही म्हणलीस तरी किती किलोमीटर फिरायचे आहे, इथून 700, परत तिकडे होतील 200, 800, 900, प्लस तिकडे 300, 1000, 1100, 1200, प्लस 1200, 1300 पकडते आणि प्लस येताना 550, म्हणजे 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900, 2000 किलोमीटर पकड. 2000 किलोमीटर तुला फिरायचं आहे पुढच्या महिन्यात. त्यामुळे ह्या महिन्यात तुला आराम आहे. आता हे कुठलं ट्रॅफिक झालं मध्ये ब्रिजवर, रिक्षावाला बघ, रिक्षावाल्यानं घुसवल्यान, नाही तर मस्त की आम्हाला जायला भेटलं असतं. आता जायला आहे बघा, हे धाब्याच्या इकडे पण गाड्या घेऊन आलेत, कुठे कुठे घुसवलेत बघा गाडी. बाबा जाम ट्रॅफिक आहे, जाम ट्रॅफिक, खतरनाकवालं ट्रॅफिक आहे. अलिबागवाले सगळे बाहेर पडले एन्जॉय करून, म्हणून हे ट्रॅफिक. वडखळ ब्रिज क्रॉस केल्यानंतर हाच प्रॉब्लेम आहे. संध्याकाळी सगळे अलिबागवाले निघतात तिकडून चेकआउट करून आणि फुल जाम. म्हणजे आम्ही 500 किलोमीटर प्रवास करून येणारे खूप इथे प्रॉब्लेममध्ये फसतात. विषय गंभीर होतो, विषय गंभीर. एकाने घातलं की सगळे घुसवतात बघा. आता इथे चढणार नाही परत गाडी, मग परत वांदे. आता मजा येणार. चढली नाही की, अरे माझ्या मिररला धक्का बसला, माझ्या मिररला धक्का बसला. चला काढली गाडी, बाईक निकाला, मैंने गाड़ी निकाला. चाबी जल्दी से जल्दी DJI कैमरा लेना पड़ेगा दोस्तों, क्योंकि अभी को GoPro है ना, मेरे को बहुत तकलीफ दे रहा है, मेरे को बहुत तकलीफ दे रहा है. ॲक्च्युली आता GoProचा प्रॉब्लेम आहे ना, GoProच्या बॅटरी जे आहेत ना ओरिजिनल भेटत नाही आहेत मार्केटमध्ये, ऑनलाईन मागावे लागतात. पण ते ऑनलाईन नक्की ओरिजिनल असतात हे माहीत नाही आहे. कारण GoProचे तुम्ही फर्स्ट कॉपी बॅटरी घेतलात ना, किती पण चांगली असू दे, ती बॅटरी नाही आहेत. आता 1500, 1000, 800, 900 रुपयाला पण भेटते Hero 9, Hero 10च्या बॅटऱ्या, पण ओरिजिनल भेटत नाही. म्हणून प्रॉब्लेम खूप झाला आणि म्हणून आपला GoPro थोडा आता मागे राहिला. रिटर्न मुंबईला येताना ना, वडखळ तुम्ही क्रॉस केला, वडखळचं ब्रिज, की 101 धाबे आहेत जेवायला. म्हणजे तुम्हाला जर रायतरीचं यायचं असेल ना इकडे, म्हणजे मटन लपेटा वगैरे खायला, तर इकडे या. पण संडेला येऊ नका, संडेला लय जाम असतं. ते धाबे एवढे जाम असतात ना, जबरदस्त क्राऊड असतं. पण धाब्यावर जेवायला जायचं असेल तर इकडे 1 नंबर धाबे आहेत, 101. कांदा मुळा भाजी अवघी, विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी.
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. जैन पेठी रोडला पोचलो आणि मस्तपैकी उभा राहून ना गाडी चालवली थोडा एक 15-20 मिनटं. एवढं रिलीफ वाटलं ना, हा 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 मस्त वाटलं. जरा एका साईडला गाडी घेतली लेफ्ट साईडला, मस्तपैकी जरा उभा राहून स्टँडिंगने बाईक चलाया, एक नंबर लगा यार. चला 8 वाजले, 8 वाजता आपण पोचलेलो आहोत जैन पेठी. बरोबर 9 वाजता गोवा सोडलेलं. क्या बात आहे, आज परफेक्ट आलो, परफेक्ट. म्हणजे कुठे ट्रॅफिक पण नाही भेटलं, प्रवास पण छान झाला. गाणी ऐकत ऐकत सोलो राईड झाली आज मस्त. आणि श्रावणी आणि पोचली आत्ता जस्ट पनवेल क्रॉस केलं, अर्धा तास लेट झाली गाडी त्यांची. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पोचू सारखेच पोचू आपण दोघे पण. फक्त आता तळोजामध्ये काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे, तळोजाच्या ट्रॅफिकवरती. ये भाई साहब ये चलाते है ना गाडी ऐसा बात करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना बाईक आधी पहिली प्रॉपर वॉश केली पाहिजे मला गेल्यानंतर उद्या. कारण बाईकची काळजी घेणं म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले चैन. बाईकची जी चैन आहे ना ती तुम्ही प्रॉपर जर मेंटेन ठेवली ना तर काहीच नाही, म्हणजे तुमच्या बाईकला काहीच होणार नाही. म्हणजे ती एक प्रॉपर एक ठेवायची क्लीन. आणि मी तर म्हणतो तुम्ही ना कुठे बाहेर नाही गेला तर तुम्ही घरी पण क्लीन करू शकता. तुमच्याकडे डिझेल वगैरे आणून ठेवायचं, फडक्याने क्लीन करायची मस्तपैकी आणि त्यानंतर बाईक वॉश करायची. कारण चैन महत्त्वाची आहे. चैन जर खराब झाली तर मग संपला. कारण मी आता नवीन जेव्हा घेतल्यानंतर मी कंटिन्यू चैन क्लीन करतो. 500-600 किलोमीटर झाल्यानंतर ना लगेच तुम्ही त्याच्यावरती वॉश करा चांगली आणि त्यावरती चैन लूप मारून ठेवा. बस एवढं जरी केलं तरी बस झाला. कमसे कम आपलं एक 10,000 ते 15,000 किलोमीटर तरी ती चालली पाहिजे बाईक त्या चैनवरती. आज पहिल्यांदाच मला MIDCमध्ये आमच्या एवढं जाम नाही भेटलं. नाहीतर पहिला सिग्नल जो असतो ना कळंबोली क्रॉस केल्यानंतर तिथे तर जाम लय जाम असतं. आता मला भेटेल कुठे आपल्या मानपाड्याला, आमच्या इथे रुनवालच्या इथे जे नवीन. फायनली डोंबिवलीमध्ये पोचलो आणि हा आहे आपला इथे मानपाडा चालू होतो आणि इथेच ट्रॅफिक असतं. नशीब माझं चांगलं आहे, आज थोडंसं मोकळं दिसतं आहे. आज संडे असून पण मोकळं आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आता इथे फुल पॅक, एकदम पॅक असतं. बघा इथलं काम चालू आहे काहीतरी ब्रिजचं. आणि हे रुनवाल लेफ्ट साईडला जबरदस्त स्टॉल होत आहेत आता डोंबिवलीमध्ये. जबरदस्त भाव वाढलेले. फक्त पैसा पाहिजे, पैसा भाई, पैसा फेको प्रॉपर्टी ले लो. आता गंमत अशी आहे, श्रावणी आणि जर बरोबर माझ्या टायमिंगला आली तर ठीक आहे, नाहीतर हे बॅगेज सगळे मला हालत होणार खराब. कारण मला 2दा ट्रिप मारावी लागतील 4थ्या माळ्यावरून. कारण एक तर आपल्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. रोज आमचा ट्रॅकिंग होते, रोज ट्रॅकिंग. त्यामुळे हे सगळं घेऊन चढायचं जीवावर येतं. म्हणजे 600 किलोमीटर बाईक चालवा, परत हे सगळं बॅगेज घेऊन 4 माळे चढा. देवा ऐक बाबा, माझा हात दुखायला लागला. ते हाताची नस म्हणजे मानेच्या इथे. कशामुळे काय समजत नाही. हेल्मेटमुळे तर नसणार, कारण हेल्मेट हलका आहे. मला वाटतं एक्सिलेटर देऊन असेल. पण आपण एक्सिलेटर कंटिन्यू देऊन असतो ना ते पूर्ण ती मला वाटतं नस ते जाम होते ती. ऐसा विषय कुछ तो रहेगा, अभी हमको पता नहीं ना. वो विषय किसी को तो बोलना पड़ेगा, क्या है इसका तकलीफ क्या है. नहीं तो मेरे को 700 किलोमीटर जो मारने का है नेक्स्ट मंथ, उसमें तकलीफ नहीं होना चाहिए बस. अभी चलो ऐसे इधर से लेफ्ट लेते हैं. आता इथे तर ट्रॅफिक भेटलं नाही, पण पुढे आता माहीत नाही. आपल्या डोंबिवली ह्या रोडला ना, स्टेशन रोडला ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक असतं म्हणजे काय आहे, हा आता एवढूसाच रोड आहे. ह्या एवढूशा रोडमध्ये गाड्या पण धावत आहेत आणि पार्किंग एवढे असतात ना, गाड्या पार्किंग अर्धा रोड पार्किंगनेच खाल्ला आहे. कारण इकडची माहीत नाही ते कोणाचे गाड्या असतील, बिल्डिंगवाल्यांचे असतील किंवा त्या दुकानवाल्यांचे, पण गाड्या एकदम रस्त्यावर असतात. त्यामुळे अर्धा रोड तो ते लोकच खातात. त्यामुळे गाड्या कुठून चालू आहे तेच कळत नाहीत. चलो आपने फाइनली अपने इलाके में तो पहुंच गए भाई. 9 बज गया. आणि श्रावणीने आता पकडले ट्रेन ठाण्यावरून. म्हणजे
कट आम्ही आलो आहे बरोबर. ट्रेन मांडवी ट्रेन साधारण एक अर्धा तास लेट, पण आम्ही बरोबर आलो. म्हणजे अंतर कव्हर केलं बऱ्यापैकी. फोन आला. आता गाडी आपली थांबणार 8 दिवस. 8 नाही, 1 हप्ता नाही, मला वाटतं 15 दिवस इथेच थांबेल आता गाडी. अरे रे कवर माझं पडलं आहे बघा. शिट. हा बघा किती वाजता आलो मी दाखवतो तो. 9:11 बरोबर आपल्या बिल्डिंगच्या खाली आपली गाडी लागलेली आहे. फुल्ली लोडेड गाडी बघा. दोन्ही साईडला सॅडल बॅग, टेल बॅग, टँक बॅग आणि टॉप बॉक्स. आता बघा गाडी आपली काय वाटते. क्या बात आहे. फुल भरलेली गाडी. अरे बाबा बाबा सुपर.